ओके. आज आहे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 4 आपला आहे. काल आपण काहीतरी होमवर्क दिला होता, बरोबर का? ओके, काय होता होमवर्क? हा होता होमवर्क, बरोबर का? 4 एक्झाम्पल सोडवायचे होते. बोला. कायरल कार्बन, कायरल ॲटम आहे का? 0. ठीक आहे, बोला. पीओएस, पीओएस आहे. हा प्लस आहे ना, ठीक आहे, बरोबर का? एच, हा एच कडून काय करेल? इलेक्ट्रॉन ओढला, एच बाहेर पडेल. मग कट करा बरं. नेट पा दिमाग वही तो लगा नाही. इतकं दिमाग काय, इतका दिमाग इथे. बोला. हा बोल. पीओएस आहे. पुढं, पुढे 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 पुढे. हा, कायरल कार्बन, नायट्रोजनच्या एका साईडला हायड्रोजन, दुसऱ्या साईडला लोन पेअर, तिसऱ्या साईडला CH2 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 CH2, नंतर परत इकडून गेलो, परत तसं असेल, बरोबर? म्हणजे कायरल कार्बन, कायरल ॲटम नाहीये, कायरल ॲटम नाहीये. बोला पुढे. पीओएस आहे का? पीओएस आहे का नाहीये? चेक करा, पीओएस आहे का नाही. करा बरं स्लाइस कट. हा, काय केलं तर आहे? स्लाइस कट केलं तर आहे ना. मग बोला. कुठे कुठे कायरल? कायरल नायट्रोजन आहे, कायरल नायट्रोजन आहे. कुठे? इथं. नायट्रोजनच्या एका बाजूला हायड्रोजन, दुसऱ्या बाजूला लोन पेअर, तिसऱ्या बाजूला पहा CH2 C डबल बॉन्ड हो. चौथ्या बाजूला CH2 CH2 आहे का वेगळं? अहो आहे का वेगळं? अहो आहे का वेगळं? बोला. पीओएस नाही, सीओएस. अहो डायरेक्ट एकच कायरल कार्बन आहे ना, मग हे चेक करायची गरज नाही. किती चुकले? बोला. कुठंच नाही. इथं काय संबंध क्युमिलिनचा? क्युमिलिन्स कंटिन्युअसली डबल बॉन्ड असेल तर लागतं, हो, कार्बन मधले. ठीक आहे, कंटिन्युअस डबल बॉन्ड म्हणजेच तुमचं क्युमिलिन, बरोबर का? काल आपण हेच पाहिलं, पीओएस कसं करायचं, सीओएस कसं करायचं, बरोबर? कालच्या रिव्हिजन मध्ये हेच होतं, वेगळं काही नाही. ठीक आहे, आज आपल्याला काय पाहिजे? पॉलिरिमीटर एक्सपेरिमेंट. पॉलिरिमीटर काय रे असतं? काय असतं पॉलिरिमीटर? जी काय करते, मोनोक्रोमॅटिक राईटला पीपीएल मध्ये कन्वर्ट करते. मोनोक्रोमॅटिक राईटला पीपीएल मध्ये कन्वर्ट कर. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एकच मिनिट, होतंय का? एक मिनिट, दिसतं का कुठं बल्ब? ड्रॉ करना होता है क्या इधर? ओ, ये मेरे को फीचर मालूम नहीं था. ठीक है, चलो ड्रॉ करना पड़ेगा बल्ब. आएगा. फिलामेंट काढू का? ती कशी असते थांबा. कॅन्सल, मी बल्ब काढतो.
समजा असा एक सोर्स आहे आपल्याकडे. कशाचा सोर्स आहे हा? लाईटचा सोर्स आहे. कशाचा सोर्स आहे हा? प्रकाश पडतोय. ठीक आहे, आले. ठीक आहे, ह्याच्यातून पडलेला प्रकाश येलो कलरचा असतो. ठीक आहे, आलं का? याच्यामध्ये जी लाईट आहे तिचं व्हायब्रेशन कसं आहे? ती काय होते? सगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होते, बरोबर का? अशा पद्धतीची लाईट आहे तुमची. हवा आहे का? नक्की का? सोर्स कसा आहे आपला? मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. व्हॉट इज मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट? ज्याची काय आहे? वेवलेंथ फिक्स्ड आहे. एका फिक्स्ड वेवलेंथची ती लाईट, त्याला म्हणतो आपण मोनोक्रोमॅटिक लाईट. हिला आपण काय केले? निकोल प्रिझम मधून पास केलं. कशातून पास केलं आपण तिला? आता निकोल प्रिझम कसा काढायचा करूयात प्रयत्न. चला, दिसतंय का प्रिझम टाइप? जरा जरा आता प्रिझम आहे. कुठे प्रिझम? हा वाला. ठीक आहे, ओके. कशातून पास केला आपण त्याला? असं समजा हा काय तुमचा निकोल प्रिझम आहे. काय हा तुमचा निकोल प्रिझम आहे. या मोनोक्रोमॅटिक सोर्सला आपण त्याच्यातून पास केले. ओके, आता जी वेगवेगळ्या प्लेन्स मध्ये व्हायब्रेट होत होती तीच लाईट आता काय होणार? फक्त सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट होईल. काय होईल? फक्त कुठे व्हायब्रेट होईल? फक्त सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट होईल. अशी. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय? नक्की का? 100%. आता हा जो सोर्स आहे याला आपण कशातून पास केलं? सोल्युशन मधून पास केलं. कशातून पास केलं आपण त्याला? एका सोल्युशनच्या ट्यूब मधून पास केलं आपण याला. सर काय काढलं तुम्ही? पहा, कशातून पास केलं तुम्ही? सोल्युशनच्या ट्यूब मधून तुम्ही काय केलं? त्याला पास केलं. सर ट्यूब थोडी मोठी नाही झाली? हे बघ, झाली का ट्यूब? ओके, कशातून पास केलं? ह्या ट्यूब मध्ये काय तुमचं सोल्युशन आहे? काय तुमचं सोल्युशन? सोल्युशन मधून ही लाईट ज्या वेळेला पास होईल त्यावेळेला ती काय होणार आहे? आपली अशी बेंड होईल. काय होईल? ती बेंड होईल. कळतंय? हे काय तुमचं सोल्युशन. ठीक आहे, हे काय तुमचं निकोल प्रिझम. कळलंय का? समजलंय? कळलंय का? आता या सोल्युशन जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, हे सोल्युशन जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, सोल्युशन कसं असेल जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह, तर ही जी लाईट आलेली आहे ती काय होणार आहे? तुमची बेंड होणार आहे. लाईट काय होणार आहे तुमची? एकतर ती लेफ्टला रोटेट होईल किंवा राईटला. म्हणजे एकतर लेफ्टला बेंड होईल किंवा राईटला. जर ती लाईट तुमची राईटला बेंड झाली, कुठं बेंड झाली सर? राईटला, तर त्याला ती जे सोल्युशन आहे त्या कंपाऊंडने ती लाईट रोटेट केली. कुणी रोटेट केली? त्या कंपाऊंड मधून पास झाली, रोटेट झाली. याचा अर्थ लाईट कुणी रोटेट केली? कंपाऊंड. जर कंपाऊंडने लाईटला कुठे रोटेट केलं? राईटला. देन कंपाऊंड इज नोन ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी. इट इज डिनोटेड बाय डी और पॉझिटिव्ह. प्लस साईनने आपण त्याला डिनोट करतो, बरोबर का? जर कंपाऊंडनी पीपीएल ला, प्लेन पोलराइज लाईटला, सर कुठे पीपीएल? ही जी आहे ना, ही पीपीएल आहे. काय? ही तुमची प्लेन पोलराइज लाईट. पाय एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. इथं मल्टिपल प्लेन मध्ये होत होती, इथे मात्र सिंगल प्लेन मध्ये तिचं व्हायब्रेशन आहे.
काय डाऊट? बोला. इफ पीपीएल रोटेट्स टुवर्ड्स लेफ्ट, पीपीएल कुठे रोटेट झाली सर? कंपाऊंड इज नोन ॲज लिव्ह रोटेटरी इंडिकेटेड बाय मायनस. स्मॉल एल किंवा नेगेटिव्हने आपण त्याला दाखवत असतो. सर कॅपिटल एल ते दुसरं आहे, ते इथं नाही. कॅपिटल डी ते वेगळं आहे, ते नंतर आहे. ठीक आहे, हे वेगळे. डेक्स्ट्रोला काय दाखवतो आपण? स्मॉल डी किंवा प्लस, आणि लिओला काय दाखवतो आपण? स्मॉल एल किंवा मायनस. काय डाऊट? काय डाऊट? फॉर एक्झाम्पल पहा, असं म्हणूयात की आपण थिटा इक्वल टू आला तुमचा +56 डिग्री. याचा अर्थ लाईट कुठे रोटेट झालेली आहे? राईटला रोटेट झाली. कितीने रोटेट झाली? 56 डिग्री. कितीने रोटेट झाली? प्लस दिसतंय का? जर असं असेल थिटा इक्वल टू -56 डिग्री, याचा अर्थ लाईट कितीने रोटेट झाली? 56 डिग्रीने. आणि कुठे रोटेट झाली? लेफ्टला. काय डाऊट? वेर थिटा इज अँगल ऑफ रोटेशन. थिटा काय तुमचा? इथं दिला ना थिटा, तो काय तुमचा अँगल ऑफ रोटेशन. तुमची लाईट नक्की किती अँगलने रोटेट झाली? दॅट इज अँगल ऑफ रोटेशन. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. काय डाऊट? समजले? आता हा जो थिटा आहे तो काय तुमचा अँगल ऑफ. आता थिटा कशावरती डिपेंड असेल? थिटा डिपेंड कशावरती असेल? ओके, डिपेंड्स अपॉन. पहिलं तर तो डिपेंड असतो तुमचा. बोला बरं डायग्राम वरनं काय वाटतं तुम्हाला, कशावरती डिपेंड असेल? लाईट वरती. तुमची लाईट कशी आहे त्याच्यावरती. दॅट इज वेवलेंथ ऑफ लाईट. कशावरती डिपेंड आहे? वेवलेंथ ऑफ लाईट. अजून काय वाटतं? अजून कशावरती डिपेंड असेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तुम्ही घेतलेलं सोल्युशन कसं आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. अजून बोला, अजून कशावरती डिपेंड असेल? कॉन्सन्ट्रेशन झालं. अजून डायग्राम घ्या, डायग्राम. अजून कशावरती डिपेंड असेल? याची लेंथ किती त्याच्यावरती डिपेंड असेल का? दॅट इज लेंथ ऑफ ट्यूब. लेंथ ऑफ ट्यूब ही आपल्याला डीएम मध्ये देतात, डेसिमीटर मध्ये. कशामध्ये देतात? कशामध्ये देतात? लेंथ ऑफ ट्यूब, किंवा त्यालाच आपण काय म्हटलो? पॉलरीमीटर. पॉलरीमीटर काय म्हणायचं ते मला? पॉलरीमीटर. बरोबर. काय डाऊट? सोल्युशन कशात देतात? इन ग्राम पर एम एल. लेंथ कशामध्ये देतात? इन डीएम, डेसिमीटर. 1 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10 सेंटीमीटर. 1 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? ठीक आहे, ओके. लगेच मायनसला जाऊ नका कुठेतरी. कशावरती डिपेंड झालं ते? लेंथ. अजून इथे तुम्ही काय वापरले? सोल्युशन कशाचं बनले? सोल्यूट. आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं सॉल्व्हंट वापरले त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. ओके, दॅट इज सॉल्व्हंट. कशावरती डिपेंड झालं तुमचं ते? अजून सॉल्व्हंट वरती डिपेंड झालं. कॉन्सन्ट्रेशन झालं, सॉल्व्हंट झालं, वेवलेंथ झाली, लेंथ झाली. काय राहिलं बरं? टेम्परेचर. टेम्परेचर ऍट टाइम ऑफ एक्सपेरिमेंट. टेम्परेचर किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. घ्या पटकन लिहून. झालं? रिलेशन काय पहा? थीटा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ and directly proportional to c. Theta is directly proportional to length and directly proportional to c. Length म्हणजे काय? लेंथ ऑफ पॉलरीमीटर. आणि c म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. c म्हणजे काय तुमचं? आता मला हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन काढायचं आणि काय लावायचं त्या ठिकाणी? कॉन्स्टंट टाकावं लागेल, इज इक्वल टू टाकायचं. तर मग पहा, थीटा इज इक्वल टू TD
LC. ओके, कॉन्स्टंट आहे तो एक. काय तो एक कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट म्हणजे काय असतो तुमचा स्पेसिफिक रोटेशन. वेर अल्फा TD इज इक्वल टू काय तुमचं स्पेसिफिक रोटेशन. आता समजा मी कॉन्सन्ट्रेशन काय केलं 1 ग्राम पर मोल ठेवलं. कॉन्सन्ट्रेशन किती ठेवलं मी 1 ग्रॅम पर मोल आणि लेंथ मी 1 डेसिमीटर घेतली. किती घेतली 1. तर काय होईल बरं इफ L इक्वल टू 1 डेसिमीटर अँड C इज इक्वल टू 1 ग्राम पर मोल. दोघांची व्हॅल्यू 1 जर टाकली तर काय होईल थिटा इज इक्वल टू अल्फा TD. बरोबर का. बरोबर का. कळलंय का. आणि हा तुमचा कायम फिक्स असतो. हा कधी बदलतो टेम्परेचर बदललं तर, बाकी तो बदलत नाही. कळलंय का. कळलंय का. बोला नक्की घ्या लिहून. चला पटकन. अजून कशाने बदलेल बोला बरं. हा कधी बदलेल थिटा कधी बदलेल. एल आणि सी ची व्हॅल्यू चेंज केली, थिटाची व्हॅल्यू पण काय होणार तुमची चेंज. ठीक आहे घ्या. झालंय. झालं का. झालंय. ठीक आहे क्वेश्चन घ्या बरं. एक फॉर्म्युला लिहिला का. फॉर्म्युला लिहिलाय नक्की लिहिलाय. या बरं क्वेश्चन. फाइंड थीटा. काय शोधायचं तुम्हाला फाइंड थीटा फॉर पेंट टू ओल इफ D इक्वल टू 20 सेंटीमीटर, C इज इक्वल टू 1 ग्रॅम पर ml. सर कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे ग्रॅम पर मोल ग्रॅम पर ml. ठीक आहे. त्यानंतर काय राहिलं बरं अजून काय लागेल तुम्हाला. घ्या. झालं का. कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय 1 ग्रॅम पर ml. D दिलाय तुम्हाला. ठीक आहे. थिटा तुम्हाला काढायचं. ठीक आहे. आले सगळ्या व्हॅल्यू. जमेल का. टाका बरं. इथं ग्रॅम पर ml करा फक्त. मागे कुठे गेलं. हा बरोबर ग्रॅम पर ml असेल. मला वाटलं मोल लिहिलं मी चुकून. घ्या बोला किती येईल. थिटा इक्वल टू बोला हा फॉर बोला थिटा इक्वल टू काय. अहो थिटा डिग्री मध्ये येणार. बरोबर. फॉर्म्युला काय तुमचा अल्फा TD इंटू L इंटू C. बरोबर का. थिटा इक्वल टू अल्फा TD ची व्हॅल्यू किती आहे तुमची 25 इंटू L ची व्हॅल्यू किती आहे 20 सेंटीमीटर. 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर. मग 20 सेंटीमीटर म्हणजे 2 डेसिमीटर. किती आलं इंटू C ची व्हॅल्यू किती 1. बोला थिटा इक्वल टू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. कोणासाठी काढताय मायनस पेन टू ओल ना. मायनस पळई मायनस पेन टू ओल साठी काय म्हणून थिटा काय येणार तुमचा निगेटिव्ह येणार. आलं का समजलंय. जर पॉझिटिव्ह पेन टू ओल साठी असं तर थिटा किती आला असता +50 डिग्री. काय डाऊट. झालं का.
नेक्स्ट काय आपल्याकडे ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन. प्रत्येक कायरल कार्बनला दोन प्रकारचे कॉन्फिगरेशन असतात तुमच्यासारखे. एक असतं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन आणि दुसरं असतं रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. कोणतं कोणतं असतं? ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन आणि दुसरं कोणतं असतं? रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. व्हॉट इज ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन? व्हॉट इज रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन? ऍब्सोल्यूट त्याचं स्वतःचं कॉन्फिगरेशन, रिलेटिव्ह त्याचं दुसऱ्या सोबत कोणाचं तरी त्याचं कॉन्फिगरेशन विथ कम्पेअर टू अदर. तुमचे मार्क्स, तुमचे स्वतःचे काही मार्क्स असतात, ठीक आहे, आणि तुमच्या रिलेटिव्ह मध्ये जे काय आहेत, ज्यांची तुमच्या आधी 12th झाली त्यांच्या कम्पेअर टू तुमचे मार्क, रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन तुम्हाला स्वतःला पडलेले मार्क्स, रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन दुसऱ्याच्या कम्पेअर टू तुम्हाला किती पडले, हे झालं रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. आता आपल्याला इथे फक्त ऍब्सोल्यूट शिकायचं. कोणतं शिकायचंय? रिलेटिव्ह आपल्याला येईल पुढे. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काय डाऊट? कळलंय. आता ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन दोन प्रकारचे, एक तर आर कॉन्फिगरेशन किंवा एस कॉन्फिगरेशन. आर कॉन्फिगरेशन किंवा आता पहा रिप्रेझेंटेशनचे दोन मेथड आहेत, दोन वेज आहेत, टोटल 4 आहेत. आपण आता फक्त दोन पाहतोय, ठीक आहे. दोन पुढचे दोन पण आपण पाहिलेत ऑलरेडी, न्यूमॅन्स आणि सॉ हॉर्स वगैरे, ठीक आहे. पण इथं आपण फक्त दोन पाहतोय आता. फिशर प्रोजेक्शन कोणता पाहिला आपण? फिशर प्रोजेक्शन एक पाहिला. आणि कालपर्यंत आपण कोणता पाहत होतो? वेग डॅश प्रोजेक्शन. वेग डॅश प्रोजेक्शन. काय डाऊट याच्यात? काय डाऊट? समजा वेग डॅश प्रोजेक्शन मध्ये एक कंपाऊंड दिला आपल्याला, पहा अशा पद्धतीचा. वरती फॉर एक्झाम्पल आहे तुमचा CH3, त्यानंतर बॅक साइडला आहे तुमचा Br. ही कोणती बाजू आहे? अबाव दी प्लेन. किंवा फ्रंट साइडला काय तुमचा? बोला. H फॉर एक्झाम्पल. कोण आहे तुमचा? H. आणि दुसरा इन द प्लेन फॉर एक्झाम्पल म्हणत आपण तुमचा, सांगाय का तसं ना, CLA. कोण आहे तुमच्याकडे? CLA. असं आपण कन्सिडर करू. काय डाऊट? आता पहा, ह्याला मी असं पाहतोय पुढून, मला काय दिसतंय? मला काय दिसतंय? H पुढे आलेला आहे. H कुठे आलेला आहे? पुढे आलेला आहे. माझ्या डोळ्यासमोर कोण आहे? H. डोळ्यासमोर कोण आहे? H. ठीक आहे. या साईडला कोण आहे माझा? वरती कोण आहे माझा? आणि तिकडे बॅक साईडला कोण आहे माझा? ब्रोमिन. बॅक साईडला आहे ब्रोमिन. ब्रोमिन कुठे आहे? बॅक साईडला. समजले? आता मी हा अँगल थोडासा चेंज करतो. मी असा होतो ना, असा पाहतो मी फक्त त्या मॉलिक्युलकडे, ठीक आहे. आधी कसं पाहिलं होतं मी? असं. आता फक्त असं तिरका होऊन पाहतोय अशा ह्याच्यात. समजतंय का? पाहतोय मी फक्त असा तिरका होऊन पाहतोय. काय पाहतोय मी? फक्त. जर मी त्याला तिरका होऊन पाहिलं तर काय दिसेल? पहा काय दिसेल. पहा वरचा मला वरतीच दिसेल, मागचा मला मागे दिसेल. म्हणजे या साईडला होता तो, तसा त्याच साईडला. काय डाऊट? समजतंय का? नक्की का? फरक काय होईल? पहा, जो मला पुढे दिसत होता तो आता तिकडे दिसेल, आणि जो CL मला मगाशी असं पाहिल्यावरती इकडे दिसत होता तो इकडे दिसेल, पुढे दिसेल थोडासा, ठीक आहे. म्हणजे CL काय होईल माझा? असा इथे होईल, इथे दिसेल, आणि H मला इथे दिसेल. हे झालं फिशर प्रोजेक्शन. आणि हा काय तुमचा कार्बन आहे. लॉंगेस्ट कार्बन चेन तुमची मध्ये आली पाहिजे, बरोबर, ठीक आहे. तो माझा कायरल कार्बन आहे. याच्यात काय डाऊट? हा 2D 3D होता. हा कसा होता आपला? हा कसा आहे आपला? 2D गेलो आपण, 3D टू 2D. समजला का? परत एकदा पाहून घ्या. झाले? झालंय का? ओके. ही काय तुमची
कार्बनची चेन आहे ती लॉंगेस्ट कार्बन चेन असेल. ठीक आहे, ऑलरेडी आपण पाहिलेले झालेले आपले 11th तरी पण आपण घेतो. ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन आपल्याला आता करायचंय पुढे. घ्या पटकन. झाले? झालं का? झालंय. नेक्स्ट लिहायचंय अजून. घ्या लिहून. हा आपोआप बदललं का? ठीक आहे, तर पहा. ऑन एव्हरी कायरल कार्बन अटॅच्ड पार्टिकल इज रँक्ड फ्रॉम 1 to 4. काय करायचं आपलं प्रत्येक पार्टिकलला रँक द्यायचा आहे. कसा? 1 ते 4. कसा रँक द्यायचा आहे? दिस रँकिंग इज गिवन अकॉर्डिंग टू CIP रूल. असं काय ऐकलंय का सर? ये कहीं तो सुनेला लग रहा है का नाही? अभी डायग्राम निकालूंगा वो देखेला भी लगेगा. ऐसा कुछ तो डायग्राम था. इधर H था, BrICl. जे काही कायरल कार्बनला कायरल आहे का पहिल्यांदा? तर आहे कायरल. 4 वेगवेगळे सबस्टिट्यूएंट अटॅच ते कायरल आहे. यांना 1 2 3 4 नंबर द्यायचा अकॉर्डिंग टू ऍटॉमिक नंबर. ओके, ज्याचा ऍटॉमिक नंबर सगळ्यात हायएस्ट त्याला 1 नंबर द्यायचा. त्याला काय द्यायचा? त्याचा 1 नंबर. ठीक आहे. आणि ज्याचा ऍटॉमिक नंबर सगळ्यात कमी त्याचा शेवटचा नंबर. बरोबर. बोला, सगळ्यात हायएस्ट कोणाचा? फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन. म्हणजे आयोडीनला किती? 1. ब्रोमीनला इकडं 3 आणि याला कट आउट. समजलंय का? कळलंय का? atoms having highest atomic number is given better rank. ज्याचा atomic number जास्त त्याचा रँक चांगला. बरोबर आहे. तर रँक सगळ्यात atomic number जास्त कोणाचा आहे? आयोडीनचा. म्हणून त्याचा रँक किती आला? पहिला. त्याचा 1 नंबर. कट आउट. मग आयोडीन काय म्हणाल हायड्रोजनला? माझा 1 नंबर. सॉरी. झालं का? झालंय? आले? नेक्स्ट सेकंड रूल पहा. डबल अँड ट्रिपल बॉन्ड आर ट्रीटेड ॲज 2 or 3 सिंगल बॉन्ड रिस्पेक्टिव्हली. डबल आणि ट्रिपल बॉन्ड जरी आला त्याला काय रिप्रेझेंट काय कन्सिडर करायचं ॲज अ सिंगल बॉन्ड. जर डबल बॉन्ड असेल तर काय म्हणायचं? 2 सिंगल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड असेल तर काय म्हणायचं? 3 सिंगल बॉन्ड आहे. काय म्हणायचं? कट आउट. आणि दुसरं काय दिलं? इफ ॲटम अटॅच टू कायरल कार्बन इज सेम देन चेक फॉर द नेक्स्ट ॲटम अटॅच टू. समजा अटॅच असलेला काय म्हणू शकतो आपण? कायरल कार्बनला अटॅच असलेले ॲटम जर सारखा असतील म्हणजे 1 आणि 2 नंबरला सारखा आला तर काय करायचं? त्याच्या पुढचा चेक करायचा. काय करायचं? त्याच्या पुढचा. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. दिलं का? समजा असं आहे COOH HCl CH3. बोला हायएस्ट नंबर कोणाला? लोएस्ट नंबर कोणाला? हे तर कळलं. आता 3 ला गेलो तर इथं कार्बन आहे, खाली सुद्धा कार्बन आहे. याचं सुद्धा 6 आहे, याचं सुद्धा 6 आहे. मग काय करायचं? पुढचा चेक करायचा. काय पुढे चेक करायचा? नेक्स्ट चेक करायचा. आता इथं C डबल बॉन्ड OH आहे ना, C डबल बॉन्ड OH. त्याला कसं लिहू शकतो? कळलंय? नक्की? काय डाऊट? म्हणजे इथं बॉन्ड कोण? डबल बॉन्डला काय ट्रीट करायचं? ऍज अ सिंगल बॉन्ड. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही हा जो कार्बन आहे पहा, इथला हा कार्बन कोणाला अटॅच आहे? ऑक्सिजनला. दुसरा बॉन्ड कोणाला? त्याचा ऑक्सिजनला. आणि तिसरा बॉन्ड पण कोणाला? त्याचा ऑक्सिजनला. हे 2 बॉन्ड 2 ऑक्सिजन, खालचा 1 बॉन्ड 1 ऑक्सिजन. कळलंय का? थोडासा चेंज करतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. तिन्ही पण O होतील.
इथे एच. ठीक आहे, मग इथं काय होईल, ओच्या ऐवजी काय येईल, फक्त तुमचा इथे कोण येईल, एच येईल. कोण येईल, एच येईल. काय डाऊट. आणि खाली या कार्बन, इथं काय तुमचा कार्बन, त्याला कोण, कार्बनला कोण अटॅच आहे, 3 हायड्रोजन, एच एच एच. ह्याच्यातला लार्जेस्ट ॲटॉमिक नंबर कोणाचा, एच चा, बरोबर का, 1. आणि इथं लार्जेस्ट कोणाचा, ऑक्सिजनचा, किती, 8, बरोबर. हायेस्ट कोणाचा आला, ऑक्सिजनचा, म्हणून ह्याला काय द्यायचा, आणि ह्याला काय द्यायचा, नाही. याला किती द्यायचा, 2, आणि ह्याला किती द्यायचा, 3. काय डाऊट, समजलंय का, वरचे रूल, खाली लगेच असं एक्झाम्पल घेतलंय, कळालंय. ठीक आहे. नेक्स्ट, बिटवीन बॉन्ड पेअर अँड लोन पेअर. लोन पेअर हॅज, लोन पेअरला काय द्यायचा असतो नेहमी, काय द्यायचा असतो लोएस्ट नंबरला नेहमी, लोन पेअरला नेहमी लोएस्ट. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आहे, हायड्रोजन CH3, आणि इकडे घ्या आयसाला, बोला. लोन पेअरला काय करायचं, कायम लोएस्ट लाईन, लोएस्ट कोणता आहे आपला, 4, बरोबर. तसा हायड्रोजनला शेवटचा यायला पाहिजे, पण त्याला नाही. कोणाला, हायड्रोजनला किती येईल, 3, याला किती, 1, याला किती, 2. कळलं का. लोएस्ट रँक कोणाला द्यायचं, कायम लोन पेअर. बॉन्ड पेअरला आधी प्रायोरिटी, नंतर कोणाला प्रायोरिटी, लोन पेअरला. कळतंय का, नक्की. इथे एक आयसोटोपचा पॉइंट दिलेला नाहीये, आय थिंक. आयसोटोपचा एक लिहून घ्या, शेजारी लिहू का. इफ atoms attached to chiral carbon are same, chiral atom are same same, then check for isotope. check for म्हणजे सगळंच सेम आहे, मग काय चेक करायचं तुम्ही, आयसोटोप्स. आयसोटोप with larger atomic mass is given higher rank. त्याला काय देतो आपण, हायर रँक देतो. काय देतो आपण त्याला, फॉर एक्झाम्पल Br Cl CH3 14. ठीक आहे. आता पहा, याच्यामध्ये हायएस्ट रँक कोणाला येणार आहे, Br ला. नंतर आता पहा, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे, दोघं पण सी आहे. त्याला पण अटॅच 3 हायड्रोजन आहे, याला पण अटॅच, सगळंच सेम आहे. मग काय करायचं, आयसोटोप चेक करायचं. इथं कोणता आहे, कार्बनचे 2 आयसोटोप्स असतात, आपल्याला हे तर माहिती आहे. एक कोणता असतो, कार्बन 12 आणि कार्बन 14, बरोबर. कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. कशासाठी वापरतो आपण, कार्बन डेटिंग साठी. कशासाठी वापरतात, कार्बन डेटिंग मेथड, बरोबर का. ठीक आहे. जास्त मास कोणाचं, कार्बन 14चा, मग प्रायोरिटी कोणाला, 14 ला. म्हणजे इथं काय येणार 3, आणि इथं काय येणार 4. इथं काय नाही म्हणजे तो नॉर्मल आहे, दॅट इज कार्बन 12 येतो. सर दिला नाही, मग कसं काय, नाही दिला याचा अर्थ नॉर्मल येतो. झालंय. नेक्स्ट पहा, इन फिशर प्रोजेक्शन, वरच ऑलरेडी झालेले, बरोबर. हे झाले, हे काय करायची गरज नाही परत. ठीक आहे. इन फिशर प्रोजेक्शन, मूव्ह फ्रॉम रँक 1 टू रँक 3. कुठून आपल्याला, कुठून चालायचं, 1 ते 3 जायचं. कसं जायचं आपल्याला, 1 ते 4 पर्यंत जायचं. सर समजा 1 ते 3 जात असताना वाटेत मध्ये कुठेतरी 4 लागला, इग्नोर करा. 4 ला काय करायचं, आपल्याला कुठे जायचं, 1 ते 3 जायचं. मध्ये जर 4 दिसलं, त्याला काय करायचं, इग्नोर करायचं. ठीक आहे. काय करायचं त्याला, तुम्ही हुशार आहे त्याच्यात, बरोबर का नाही, जमतं तुम्हाला. मुली मोस्टली हुशार असतात इग्नोर करण्यात, असं एक जनरल ऑब्झर्वेशन सांगतोय मी. ठीक आहे, ओके.
तू नाहीये, तू मुलगी आहे का? तुला इग्नोर करते. तुला एक मेसेज आला तुला घेत पळतो बावळट झाकीर खान. पहा, वाईल मुव्हिंग फ्रॉम रँक 1 to 3, जर आपण कसं गेलो क्लॉकवाईज, कसं गेलो आपण समजा, तर कोणतं कॉन्फिगरेशन, आणि जर लेफ्ट लेफ्ट गेलो किंवा अँटी क्लॉकवाईज गेलो, कसं गेलो अँटी क्लॉकवाईज, तर कसं एस कॉन्फिगरेशन. क्लॉकवाईज घड्याळासारखं, अँटी क्लॉकवाईज घड्याळ चालतं त्याच्या उलट. ठीक आहे. ओके, इफ रँक 4 इज इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, रँक 4 कुठं आला समजा, हॉरिझॉन्टल आला, मध्येच आला, तर आन्सर काय होतं तुमचं रिव्हर्स. म्हणजे जर एस कॉन्फिगरेशन आहे तर काय लिहायचं तुम्ही, आन्सर काय लिहायचं आर लिहायचं. काय लिहायचं आर. काय लिहायचं आर. आर लिहायचं. काय लिहायचं आर. फॉर एक्झाम्पल पहा, HCH3 COOH आणि Cl. बोला रँक 1, रँक 4, बोला रँक 3 कोणाला, याला रँक 3 का, ऑक्सिजन आहे ना, हे काय 2 आणि याला किती 3. समजलंय. कुठून कुठे जायचंय 1 to हे बघ 1. सर जाके थांबा ना, चाललो ना, लय गडबड तुम्हाला. 1 2 आणि 3 मध्ये 4 आला त्याला इग्नोर करा, पण तो कसा आलाय हॉरिझॉन्टल. बरोबर, क्लॉकवाईज फिरलो म्हणजे कॉन्फिगरेशन आर, पण तुमचा कुठे आलाय तो एच हॉरिझॉन्टल आलाय, म्हणून जरी आर आन्सर आला असं तरी लिहायचं काय कॉन्फिगरेशन कोणतं आहे 1s. पहिल्याच कार्बन आहे ना, समजा 2 असते कायरल कार्बन, तर पहिल्याचं काढलं असं सेपरेट, नंतर आपण दुसऱ्याचं काढलं असतं सेपरेट. बरोबर का, त्याचं पण एक्झाम्पल घेतो. इथे बोला 1 2 3 जायचंय, 1 2 3 गेलो, कसं आलो अँटी क्लॉकवाईज, म्हणजे कोणतं एस कॉन्फिगरेशन. कोणतं आलं एस. इथे बोला 1 2 3, 1 2 3 कसं आलं एस, पण फोर्थ कुठे आहे तुमचा हॉरिझॉन्टल, म्हणजे आर कॉन्फिगरेशन. चौथा नंबर लोएस्ट रँक तुमचा पाहिजे, याचं तुमचा हॉरिझॉन्टल नाही, लोएस्ट रँक हॉरिझॉन्टल पाहिजे. घ्या चला 1 2 3, बोला क्लॉकवाईज म्हणजे आर, पण एच आलाय तुमचा, म्हणून एस कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन एस कॉन्फिगरेशन. याचं काढता येईल का, याचं काढता येईल, याचं जाऊ दे, चला याचं काढता येईल का सर, काढा, एकच राहिले, कुठे खेळता. 1 2 3, बोला आर. एच तुमचा हॉरिझॉन्टल, चौथा हॉरिझॉन्टल आलाय का, रँक 4 वाला हॉरिझॉन्टल नाही, म्हणून जसं आहे तसंच. कोणतं आलं आर कॉन्फिगरेशन. कोणतं आलंय आर कॉन्फिगरेशन आलंय. काय डाऊट, समजलंय का. आता पहा, आर एन एस कॉन्फिगरेशन इन वेग डॅश फॉर्म. वेग डॅश फॉर्मच्या ऐवजी आपण आधी काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊयात. आता समजा काय झालं, तुमच्याकडे असे 2 कायरल कार्बन आले. काय आले तुमच्याकडे CH3 HCl Br I COOH. पहिला कार्बन, बोला CH3 एका साईडला काय त्याच्या CH3, दुसऱ्या साईडला कोण आहे Cl. पहा, दुसऱ्या साईडला कोण आहे Cl, तिसऱ्या साईडला कोण आहे H, चौथ्या साईडला कोण आहे, इकडे कार्बन कोण आहे तुमच्याकडे, परत कार्बन जो कोणाला अटॅच आहे आयोडीनला अटॅच आहे. कोणाला अटॅच तुमच्या आयोडीन. अजून कोणाला अटॅच आहे ब्रोमिनला, आणि खाली C डबल बॉन्ड OH ला. कळतंय नक्की. समजा इथे सेम आलाय, मग पुढे जा, बोला याच्या पुढे कोण आहे IBr आणि C. IBr आणि C. बोला हायएस्ट नंबर कोणाला येईल, इथे क्लोरीन आहे, ठीक आहे, इथे याला काय येणार 1, याला काय येणार 4, बरोबर का. इथे बोला सी ला का आयोडीनला, म्हणजे याला किती येणार 3 आणि याला किती येणार 4. आलं का, याला किती 4 नंबर. सर 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 चुकताय तुम्ही, याला किती 4 नंबर, याला किती 1, याला किती, आणि ह्याला किती 2 नंबर. ओके, याला 4.
1 4, ह्याला किती 2, बरोबर, आणि ह्याला किती 3, बरोबर आहे. आता ठीक आहे, आले. थोडस चुकी झाली, इथे किती 2. ठीक आहे, कळाले. आता याचं कॉन्फिगरेशन पाहतोय आपण. याचं, या कार्बनचं, कार्बन 1चं, कोणाचं, पहिल्या कार्बनचं, कोणाचं, कार्बन 1चं पाहतोय आपण. बरोबर सर, ह्याला तुम्ही कार्बन 1 का म्हणले, सॉरी, हा कार्बन 2, हा काय तुमचा कार्बन 1, बरोबर. C2चं पाहतोय, कोणाचं पाहतोय आपण, दुसऱ्याचं कॉन्फिगरेशन. बोला, पहिल्याचं कॉन्फिगरेशन, दुसऱ्याचं कॉन्फिगरेशन. दुसऱ्याचं बोला. 1 2 3 जायचं आपल्याला. कसं जायचंय, हे बघ, 1 2 आणि 3 अँटी क्लॉकवाईज म्हणजे एस, सॉरी क्लॉकवाईज आलो ना, आर कॉन्फिगरेशन, बरोबर. पण एच तुमचा हॉरिझॉन्टल. चौथा नंबर रँक 4 काय आला तुमचा, हॉरिझॉन्टल, म्हणून आर असलं तरी एस. काय लिहायचं, एस लिहायचं. काय लिहायचं, एस लिहायचं. समजलं का, नक्की का, नाही कळलं. 1 2 खाली आहे, 3 कुठे आहे, वरती. 1 2 3 जाताना कसं आलो, क्लॉकवाईज. हा, काय काय, अहो हे कायरल कार्बन दिलेत आपण फक्त. पहिला कायरल कार्बन, दुसरा कायरल कार्बन. पहिला कोण आहे, हाय. रस्त्यात जाताना पहिल्यांदा कायरल कार्बन कोणता लागलाय, पहिला हा लागलाय, मग हा दुसरा लागलाय ना, तसं ते नंबर दिले. समजले, नक्की समजलंय, कळाले. जाऊ का पुढे. आता खालच्याचं पाहूयात आपण. कोणाचं, खालच्याच. बोला, एका साईडला कोण आहे तुमच्याकडे, कार्बन. दुसऱ्या साईडला कोण आहे तुमच्याकडे, आयोडीन. तिसऱ्या साईडला कोण आहे तुमच्याकडे, Br. आणि चौथ्या साईडला कोण आहे तुमच्याकडे, आयोडीन. कॉन्फिगरेशन याच्यात बोला, सगळ्यात हायेस्ट नंबर कोणाला, आय. त्याच्यानंतर Br 2 झाला, तर 3 आणि 4 द्यायचं आपल्याला, बरोबर. Br ला किती असणार, 2. आयोडीनला किती असणार, 1. या कार्बनला कोण अटॅच आहे, हायड्रोजन Cl आणि CH3. ओके, पहा, याला कोण अटॅच आहे तुमच्याकडे, हायड्रोजन Cl आणि CH3 म्हणजे C, बरोबर. आणि ह्याला कोण अटॅच आहे, OO8 H OO, सॉरी OOO, इथे डबल बॉन्ड आहे ना, कळलंय, OOO. बोला, हायेस्ट कोण, O. यांच्यामध्ये हायेस्ट कोण, बोला, Cl का O, Cl, म्हणून ह्याला कोणता येणार, 3. आणि ह्याला कोणता येणार, 4. म्हणजे इथे काय आला तुमचा 4, इथे काय आला वरती तुमचा. समजलं का, समजलंय का, अहो समजलं का, बोला. कुठे जायचं आपल्याला, 1 ते 3. पहा, 1 2 3, कोणतं आलं, एस कॉन्फिगरेशन. 4 तुमचा हॉरिझॉन्टल, म्हणून कोण आलं, 1s2s. कळलं का, कसं केलंय, समजलंय का, 100%. जायचं पुढे, नाही. आता आर आणि एस कॉन्फिगरेशन कुठे जायचं, इन वेग डॅश, वेग डॅश फॉर्म. वेग डॅश फॉर्म मध्ये, हे आपलं कोणत्या फॉर्म मध्ये पाहिलं आपण याच्या आधी, फिशर प्रोजेक्शन. कोणत्या फॉर्म मध्ये पाहिलं आपण, फिशर प्रोजेक्शन. आता कोणत्या मध्ये पाहायचं आपल्याला, वेग डॅश मध्ये. कुठं पाहायचंय, यावर लिहून हे, पहा. आपल्याला काय करायचंय, रँकिंग द्यायचंय. रँकिंग कसं द्यायचं तुम्हाला सांगितलंय, बरोबर. ॲटॉमिक नंबर नुसार तुम्ही काय करणार, रँकिंग देणार. ठीक आहे, पुढे आता रँकिंग दिलं, पहा काय झालं. इफ रँक 4 इज रिप्रेझेंटेड बाय डॅश, कसं रिप्रेझेंट केलाय, डॅशनी, म्हणजे ही झाली डॅश. एकच मिनिट थांबा, डॅश नका म्हणून, इज रिप्रेझेंटेड बाय, ओके, हे डॅशेस आहे. ओके, देन म्हणजे रँक 4 कुठे आला तुमचा, बॅक साइडला आलाय. कुठे आला रँक 4 तुमचा, बॅक साइडला. रँक 4 कुठे आलाय तुमचं, जर बॅक साइडला आलाय. आणि आपण 1 2 3 जाताने, ओके, वाईल गोईंग 1 2 3, जर आपण कसं गेलो, क्लॉकवाईज कॉन्फिगरेशन, बोला, आर कॉन्फिगरेशन. आणि जर 1 2 3 जाताना कसं आलो आपण, समजा
अँटी क्लॉकवाईज आलो. कसं आलो? अँटी क्लॉकवाईज. देन एन एस कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन? कोणतं कॉन्फिगरेशन? कळलंय का? इफ रँक 4 इज रिप्रेझेंटेड बाय वेग, म्हणजेच कसं? अशा पद्धतीने जर रँक 4 तुमचा इथं असेल म्हणजे फ्रंट साईडला असेल तर आन्सर काय होतं? रिव्हर्स. आन्सर काय होतं तुमचं? आन्सर काय होतं तुमचं? आन्सर काय होणार आहे तुमचं? म्हणजे एस आलं तर आर लिहायचं, आर आलं तर एस. सर असं कसं काय? आधीच ठीक आहे, आपण हॉरिझॉन्टल असेल तर लिहित होतो बरोबर. आणि इथं वरती पहिली डायग्राम पहा बरं आपण जी काढली, कोणती ही पहा बरं. वेगवाला कुठे घेतला आता आपण? हॉरिझॉन्टलला घेतला ना. आला का? म्हणजे तोच रूल आहे, फक्त वेग डॅश मध्ये आपण फक्त रिप्रेझेंट केले. समजलंय का? समजलंय का? जर वेगला असेल फोर्थ वन तर काय करायचं? आन्सर तुमचं रिव्हर्स करायचं. आन्सर काय करायचं तुमचं? काही काय करायचं? रिव्हर्स करायचं. नेक्स्ट पहा. इफ रँक 4 इज ऑन द प्लेन. कसा आहे तुमचा रँक 4? म्हणजे सरळ सरळ असा डॅशने दाखवला त्याला. ठीक आहे. देन इवन नंबर ऑफ चेंजेस अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कायरल कार्बन इज डन अँड रँक 4 इज ब्रॉट टू डॅश. त्याला कुठं आणायचं? आपल्याला डॅशला आणायचं. म्हणजे या साईडला त्याला घेऊन यायचं. ओके. म्हणजे जर एक कायरल कार्बन असेल तर 2 चेंजेस करायचे, 2 असतील तर 4 चेंजेस करायचे, 4 असतील तर 8 चेंजेस करायचे. एक्सप्लेन करणारे, टेन्शन घेऊ नका. लगेच असं तोंड पाडून बसायची गरज. पहा एक्झाम्पल्स. आता सगळे पॉइंट्स कळलेत का? पॉइंट्स कळलेत का? नक्की का? घेऊ का? ठीक आहे. पहा समजा असं आहे CH2 CH3 CH3 हा तुमचा पुढचा वेगवाला. इथे फॉर एक्झाम्पल काय तुमचा H आहे आणि H नंतर घेऊ. इथं Cl घ्या. बॅक साईडला समजा तुमचा H आहे. करा रँकिंग. चला रँकिंग करा. एक कोण आला? फोर्थ कोण आला? 4 ला. बोला. का बरं? इथं कोणाला अटॅच आहे? हा H आणि C. इथं काय तिन्ही पण H आहेत म्हणून याला रँकिंग. बरोबर. समजतंय का? नक्की का? अय लिहू नको. काय गडबड तुला? जायचं कुठं? नको लिहू. थांब बस. लक्ष दे. कसं आलोय आपण 1 ते. आता कसं जायचं आपल्याला? 1 ते 4. कसं जायचं? 1 ते 4. 1 ते 3 जायचंय बरोबर. 1 2 3 आलं का? आणि H कुठं आला तुमचा? डॅशला आला. सरळ सरळ जायचं बरोबर. क्लॉकवाईज गेलो का अँटी क्लॉकवाईज गेलो? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे कोणतं कॉन्फिगरेशन? हा अँटी क्लॉकवाईज एस कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन आलं तुमचं? कोणतं आलं? एस. याच्यात काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट? घेऊ का पुढे? घ्या दुसरं. चला CH2 CH3. बोलू नका. HCl CH3. करा रँकिंग. चला 1 बरोबर का? अँटी क्लॉकवाईज म्हणजे पण H कुठं? चौथा रँक कुठं आलाय? वेगला. म्हणून आर कॉन्फिगरेशन. आन्सर काय तुमचं? आर. आन्सर काय तुमचं? आर. कारण काय? तुम्ही वेगला आलाय. तुमचा रँक 4 कुठं आलाय तुमचा? वेगला. समजलंय का? समजलंय का? समजलंय का? घ्या बरं. चौथा घ्या. पुढचा घ्या. आता हा सॉल्व्ह करा. चला आता तुम्ही सॉल्व्ह करा.
CH2 CH3 आणि इकडे घ्या आता H. क्या पहिला कार्बन वरचा बोला. इथे इथे वरती करतोय आपण बरं का पहिल्या कार्बनला. बोला याला किती 4. 1 कोणाला कोणाला खाली किती समजले. बोला 1 2 3 जायचंय. 1 2 3 कसं आलो कसं आलो अँटी क्लॉकवाईज आलो बरोबर का. रँक 4 मागे आलाय. मागे आलो जसं आहे तसं बरोबर. बोला 1 2 3 4 2 दुसरा कार्बन. सॉरी थांबा इथं पण चेंज करा एक. ठीक आहे तर 1s लिहिलं ना. 1 2 सॉरी 1 2 दोन्ही पण एस एस आहेत ना. टू एस 3s. इथे घ्या दुसरा कार्बन 1 2. बोला कसं आले आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजे म्हणजे 2s. काय डाऊट. तिसरा कार्बन तिसऱ्याचं पाहतो आता. ठीक आहे बोला तिसऱ्याला पहिल्याला. चौथा कोणता इकडे बरोबर. इथे कोणता 1. बोला 2 वरती आणि 3. 1 2 3 जायचंय. कसं जायचंय आपल्याला 1 2 3. कसं आलो आपण क्लॉकवाईज. पण आन्सर काय करायचं उलट. कारण 4 कुठं आलाय वेगळा. आर आलं पण काय म्हणायचं आपण एस म्हणायचं. काय म्हणायचं एस म्हणायचं. काय डाऊट समजलंय का कळलंय का नक्की का. ठीक घ्या लिहून. आधीच राहिले अजून एक घेऊ का. अजून एक घेऊ तो बा. करा. बोला एच ला किती सीएल ला किती फर्स्ट. इथे काय डाऊट समजलंय नक्की. कसं जायचं आपल्याला 4 नंबर कुठं आलाय प्लेन मध्ये आलाय ना. इफ रँक 4 कुठे गेलं इथं. इफ रँक 4 इज ऑन दी प्लेन कुठं आलाय आता हा. काय करायचं इवन नंबर ऑफ चेंजेस करायचं. आणि रँक 4 ला कुठं आणायचं आपल्याला डॅश मध्ये. कसे चेंजेस करायचे इवन नंबर अकॉर्डिंग टू नंबर ऑफ कायरल कार्बन किती आहे बरं आपल्याकडे इथे एकच. म्हणजे किती चेंज करायचे आपल्याला 2. किती चेंज करायचे आपल्याला 2 चेंज करायचे. किती चेंज करायचे आणि आपला कुठं आला पाहिजे तो डॅशला. याला इकडे करतो याला इकडे करतो. समजतंय का नक्की का. ठीक आहे याला काय करायचं तुम्हाला चेंज करायचंय. कसं बोला इवन नंबर. याला इकडे टाकलं याला इकडे टाकलं CH2 CH3 आणि इथं कोण आला तुमचा H. एक चेंज झाला दुसरा चेंज Cl. कळलं का चेंज कळलाय. काय केलं एक कायरल होता म्हणून 2 चेंज केले. 2 असते तर 4 चेंज केले असते. आता जावा 1 2 3
कोणतं आलं? एस कॉन्फिगरेशन. किती आलं? 1 2 2 एस. बोला 2 एस. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? समजले? ठीक. नेक्स्ट काय आपल्याकडे? न्यूमॅन्स प्रोजेक्शन. इट इज ऑल्सो नोन ॲज हेड ऑन प्रोजेक्शन. यालाच काय म्हणतात? काय म्हणतात यालाच? म्हणजे मॉलिक्यूलला तुम्हाला असं पुढून पाहिजे. कुठून पाहिजे? पुढून पाहिजे. कुठून पाहिजे? पुढच्या बाजूने पाहिजे. असं सरळ सरळ तुमचा मॉलिक्यूल. ठीक आहे. ह्याच्यात 2 गोष्टी आहे. किती गोष्टी ह्याच्यात? 2. जो पहिला कार्बन आहे, सर हे मध्येच कुठं आलं? हे काढा बरं. काढून टाकलं. चल. ठीक आहे. रिप्रेझेंट्स फर्स्ट कार्बन. डॉट काय रिप्रेझेंट करतो? फर्स्ट कार्बन. डॉट काय रिप्रेझेंट करतो? आणि असं डॉटेड सर्कल काय रिप्रेझेंट करतो आपल्याला? सेकंड कार्बन. रिप्रेझेंट्स सेकंड कार्बन. काय रिप्रेझेंट करतो तुमचा? सेकंड कार्बन. कळलंय का? समजलंय का? फॉर एक्झाम्पल आपला मॉलिक्यूल असा आहे C2H6. कसा आहे तुमचा? C2H. त्याला जर मला न्यूमॅन्स प्रोजेक्शन मध्ये लिहायचंय, कशात लिहायचं मला? तर मी कसा लिहिणार? हा पहिला कार्बन. ओके. किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. पहिला कार्बनला अटॅच असलेले H 1 2 3. काय डाऊट? समजलंय का? दुसरा कार्बन कसा रिप्रेझेंट करणार मी? असा डॉट डॉटने. आलं का? त्याला अटॅच असलेला हायड्रोजन H H H. काय डाऊट? खाली लिहितो H. काय डाऊट? हे जे प्रोजेक्ट कॉन्फॉर्मेशन आहे याला काय म्हणतो आपण? इक्लिप्स्ड कॉन्फिगरेशन. काय म्हणतो याला आपण? न्यूमॅन्स प्रोजेक्शन. न्यूमॅन्स प्रोजेक्शन मध्ये कोणतं झालं हे? इक्लिप्स्ड कॉन्फॉर्मेशन. कोणतं झालं हे? इक्लिप्स्ड कॉन्फॉर्मेशन. काय डाऊट? आता हे जे आहे मागचा कार्बन, पहिल्याला मी तसंच ठेवलं आणि मागच्याला मी काय केलं? 180 ने रोटेट केलं. कितीने रोटेट केलं मी? 180 ने. कितीने रोटेट केलं मी? ओके. हे तुमचे 2 कार्बन होते. किती दिसतात? फक्त एक दिसतोय. ओके. आता मी त्याला पुढच्याला स्टेबल ठेवलं. मागच्याला कितीने रोटेट केलं मी? 180. कितीने रोटेट केलं मी त्याला? 180 ने. कितीने रोटेट केलं? तर हे कसं दिसेल पहा. पहिला आहे तसंच ठेवला. पहिला मी H H H. मागच्याला काय केलं मी? रोटेटेड केले. कितीने रोटेट केले? कितीने रोटेट केले? इथून इथं 90, इथून इथं 180. म्हणजे हा जो आधीपा हा जो इकडे होता तो कुठे जाईल आता? इकडे जाईल. कुठे जाईल आता? इकडे जाईल. समजतंय का? हा कुठे जाईल? इकडे जाईल. आणि हा कुठे येईल? याला काय म्हणणार? स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. काय डाऊट? काय म्हणणार तुम्ही त्याला? स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. काय डाऊट? समजलंय? कितीने रोटेट केला आपण मॉलिक्यूलला? 180. कोणत्या कार्बनला? मागच्या. पुढच्याला पण करू शकता. डिपेंड. एकाला कॉन्स्टंट ठेवायचं, मागच्याला फिरवायचं. पुढच्याला कॉन्स्टंट ठेवायचं, मागच्याला फिरवायचं. मागच्याला कॉन्स्टंट ठेवायचं, पुढच्याला 180. कळलं का? कोणतं प्रोजेक्शन? न्यूमॅन प्रोजेक्शन. दुसरं काय आपल्याकडे? सॉहर्स प्रोजेक्शन. ओके. सॉहर्स मध्ये न्यूमॅन मध्ये फरक काय? न्यूमॅन मध्ये मॉलिक्यूल आपण असा बघतो. आता काय करायचं? फक्त असा पाहिजे. कोणाचं तुमच्याकडे? C2H6. आधी कसा दिसत होता? असा सरळ. आता तिरका दिसतोय असा. कळतंय का? नक्की का? बोला. H H H. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? आणि मागचा कसा दिस? सर H H H. काय डाऊट? C2H6. आता मी काय केलं? पुढच्याला कॉन्स्टंट ठेवलं, मागच्याला रोटेट केलं. कितीने? याला काय म्हणता तुम्ही? इक्लिप्स्ड.
आता काय करायचं, पुढच्याला कॉन्स्टंट ठेवायचं. पुढच्याला काय करायचं आपल्याला, कॉन्स्टंट ठेवायचं आहे तसंच. पहा एच एच एच. मागच्याला काय करायचं 180 ने रोटेट. जर 180 ने रोटेट केलं सरळ बाय. आलं का काय डाऊट? याला काय म्हणणार, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. हे कसं आले समजलंय? क्रिस्टल क्लिअर? ठीक आहे. रोटेट C2 बाय 180 डिग्री. कळलंय का? काय डाऊट? इथपर्यंत समजलंय? नक्की कळाले? ठीक आहे. आजची DPP पडेल ती काय करायची, व्यवस्थित सॉल्व करायची आहे. बाकीचं आपण उद्या पाहूया. थँक्यू. परवा या, परवा.